नमस्कार. कसे बरे ना? बरेच असतील. मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता. लाईक शेअर करत जा, माझ्या रेसिपी पूर्ण बघत जा. संध्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, आपल्याला करायची आहे या भोपळ्याची रेसिपी आज. हे बघा, असा कवळा कवळा बाजारातून छान भोपळा आणायचा. किती छान आहे, कवळा मस्त. आणि मला हा अर्धाच भोपळा लागणार आहे आणि अर्धा भोपळा मी ठेवणार आहे. तर आपण याची छान अशी रेसिपी करू. हे बघा, मी याची साल काढून याला धुतला. आता याची साल काढून घेतली आणि हा आपल्याला वापरायचा नाही आहे. आता मी याले कापते. असं जाळा जाळा कापून घ्यायचा, तुकडे करून घ्यायचे फक्त. हे बघा, तुकडे करून घेतले मी. आता हा भोपळा मी कापून घेतला. हा भोपळा मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. हे बघा, आणि ही डाळ आहे ना, ही डाळ मी सकाळी भिजवली आहे. म्हणजे दोन एक तास झाले असतील. ही छान भिजवून घेतली. हे बघा, मुंगाची डाळ. ही मुंगाची डाळ मी सकाळी 2 तास भिजवून घेतली. ही मुंगाची डाळ पण टाकली याच्यामध्ये. आणि हा कोथिंबीर आणि हा अद्रकचा तुकडा एवढा. ही हिरवी मिरची, 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या. या मिरच्या काही तिखट नाही. आणि ह्या लसूण घेतला. हे बघा, आता हे सगळं घेतलं आणि याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला थोडासा ओवा. हा ओवा हातावर चोळून घ्यायचा असा. आणि हा ओवा पण याच्यात टाकला. आणि हे थोडंसं जिरं टाकलं. हिरवी मिरची, जिरं, अद्रक आणि मुंगाची डाळ आणि भोपळा हे आता मी मिक्सरमधून फिरवून घेते. याच्यात थोडं मीठ टाक. हे बघा, मीठ टाकलं. थोडीशी किंचित हळद टाकलं. हे बघा, मीठ टाकलं, हळद टाकली. आता ही कढई ठेवली आहे. याच्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि ही जाळी ठेवली आहे. हे बघा, ही जाळी ठेवली आहे. आता आपण काय करू, याच्यामध्ये हे बा, हे एवढं थोडंसं हरभऱ्याचं पीठ टाकू. हरभऱ्याच्या डाळचं पीठ. चहाचा 1 चमचा टाकला. तुम्ही चहाचा 1 चमचा हरभऱ्याचं पीठ टाकलं. आणि हे चहाचा 1 चमचा हे तांदूळाचं पीठ टाकलं. हे बघा, जास्त टाकायचं नाही, 1च चमचा टाकायचं. आणि आता हे छान एकजीव करून घ्यायचं. पाण्याला उकळी आली आहे. जास्त तेल पण लावायचं नाही. हे जास्तच झालं, माझ्याकडनं जास्त पळून गेलं. तुम्ही कमी लावा. आणि हातानंच हे असं फेटून घ्यायचं छान. चमच्याची, हाताची सर चमच्याला येत नाही. हे लसूण राहिले बारीक. हे बघा, आता हे मी या प्लेटमध्ये काढून घेते.
भोपळ्याची भाजी मुलं खाता नाही, पानसट लागते म्हणून. तिखट केली तर त्यांना तिखट लागते आणि फिक्की केली तर ती पानसट लागते. माणसं बी खाता नाही आणि मुलं पण खाता नाही. त्याच्यापेक्षा भोपळ्याचा असा पदार्थ तुम्ही करा, पहा मागून मागून खातील तुम्हाला. हे बघा असं सेट करून घ्यायचं मस्त आणि हे याच्यावर ठेवून द्यायचं आणि गॅस सुरू करून द्यायचा मस्त. आणि हे का नाही याच्यावर कोणतं झाकण बसत नाही. मग हे फिल्टरचं झाकण आहे तर इथे होल आहे, तर या होलला मी हे बघा हे पीठ लावते. या होलला हे पीठ लावून घेतलं, याच्यावर कोणतं झाकण बसत नाही. आणि इकडनं छान असं पुसून घेतलं. फिल्टरचं झाकण आहे हे आणि हे झाकण ठेवून दिलं. हे बघा हे झालं छान. याला 15 मिनटं होऊ द्यायचे, नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा हा एक कांदा भाजून घेतला आहे आणि हे अद्रकचं तुकडं आहे आणि हा लसूण आहे. हे बघा आणि हा कोथिंबीर आहे. हे बिना पाण्याचं वाटून घ्यायचं. बिना पाण्याचं करून घेते मी आता. हे बघा हे बिना पाण्याचं वाटण आहे, हे इथे काढून घेतलं मी. आता कढई टाकू, 2 पळ्या तेल टाकू. हे बघा हे 2 पळ्या तेल टाकलं. आता याच्यामध्ये आपण हे बघा हे लाल तिखट आहे, हा लाल मसाला आहे. लाल तिखट आणि लाल मसाला आणि याच्यात घेऊ थोडंसं हे धन्यांचं कूट. हे बघा थोडंसं टाकलं, याच्यात टाकलेलं आहे अगोदर. एक कढईत टाकू मोहरी, तेल तापलं का पाहू. हे बघा याच्यात चाकू घालून पाहू. हे बघा हे झालेलं आहे छान. हे चाकू काही भरत नाही आहे. हे बघा छान झालेलं आहे. 5 मिनिटं आणखी होऊ देऊ त्याला. याच्यामध्ये आपण हे मसाला, हे धनपूड, हे मसाला, हे मिरची, हे सगळं टाकून घेऊ. गॅस कमी करू, हे जळून जाईल नाही तर. याच्यातच टाकू कांदा आणि हा टमाटा. आणि हे वाटण केलेलं हे पण याच्यात टाकून घेऊ. आणि हे छान होऊ दे. थोडं पाणी टाकून घेऊ. हे थोडं पाणी टाकलं. छान असं शिजू देऊ याला. हे बघा हे छान झालेलं आहे आणि मी ह्या अशा वड्या कापून घेतल्या याच्या. आता एक 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 वडी उचलू आपण आणि आपण या भाजीमध्ये टाकू. हे बघा किती छान झाल्या आहे, पनीर सारख्या वड्या. हे बघा हे टाकते. हे बघा अशा कापून घ्यायच्या आणि अशा छान वड्या. हे बघा असं छान बनवा आणि माणसांना पण द्या, तुम्ही पण खा. हे बघा आता आपण गॅस बंद करू. छान झालेलं आहे बघा. ही भाजी खूप छान झाली आहे. मस्त ताट वाढलेलं आहे. खरपूस भाजलेल्या पोळ्या आहे आणि ही पनीर, भोपळ्याच्या पनीरची भाजी आहे. ही जर तुम्हाला आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका. या जेवायला मंडळी.
या जेवायला.